महाराज जी नर्मदे हर, अन्नदाता आश्रयदाता सुखी भव, नर्मदे हर, नर्मदे हर. चल निघाले आता. मला वाटते सँडल इकडे, मला तर काही आठवत नाही मी कुठून कसं काल फिरत असतो. इथंच आहे मैया. नर्मदे हर, नर्मदे हर. गरम गरम चपात्या आपल्या पण मैयांनी खूप काल मदत केली. मी जरा जास्तच तापलो होतो त्याच्यामुळे मला काय आता उठायची तेवढी हे नव्हती व्हिडिओ काढायची. हा आता सकाळी माझ्यामुळेच उशीर झालाय. हा आम्ही सगळ्यात शेवट. चला नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आणि आता आम्ही निघालोय आणि सकाळी अजून एक कांड झालाय. चांगलाच जुलाब झालाय मला सकाळी. ठीक आहे चला चालायचं आता. हसतात आहेत सगळे कारण त्यांना एक किस्सा आठवलाय सरस्वती मैयाचा झालेला. पण ठीक आहे बघा काय सुंदर आहे. पाण्याची जरा तुटवडा, इथं आंघोळ नाही करता आली सकाळी आणि त्यात तापल्यामुळे म्हटलं पुढे दुपारी वगैरे आंघोळ करता येईल. हे बघा आम्हीच राहिलो फक्त आता शेवट. सरस्वती मैया चला. नर्मदे हर. एवढा थंडी ताप झालाय ना माझा अवतार बघा आज. डायरेक्ट माकड टोपीवर आणि स्वेटर. चालायचंच. नर्मदे हर. सगळे हसतात बघा माझ्यावर. हा ठेवली आहे बॅगेला लावली आहे. नर्मदे हर. मैयालाच काल म्हटलंय शक्ती दे कारण तुझ्या शक्तीशिवाय काही खरं नाही. आणि आपल्या सुपेकर मैया गेले तुरु तुरु पुढे. ऍक्च्युली एवढं सगळं मी बोलतोय ना, सगळे एवढे फ्रँक आहेत ना, मला असं वाटतं माझ्या आईशीच बोलतं सगळ्यांशी बोलताना. त्याच्यामुळे मी तसं बोलतोय. तुम्हाला असं गैरसमज नका करून घेऊ. नर्मदे हर, नर्मदे हर. एक गोष्ट सांगायची विसरलो मी की खप्परमाळाचा जो दुपारी काल आम्ही जेवलो त्या आश्रमापासून ते भमाना या आश्रमापर्यंत आहे ना, पाणी आणि खाण्याचं काही सोय नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्या हिशोबाने या. जर तुम्ही खप्परमाळाला थोडं लवकर पोहोचला आणि हा विचार केला की भमानाला पोहोचू, तर तसं करू नका. खप्परमाळालाच दुपारचं भोजन प्रसादी उरकून टाका आणि मग इकडंच राहायला या. किंवा पुढे जायचं असेल तर अजून एक 5-6 किलोमीटर नंतर एक आश्रम आहे, तो मी दाखवतो तुम्हाला पुढे गेल्यावर. तेच म्हणलं तुम्हाला अपडेट द्यावी. मध्ये आधी झरे आहेत पाण्याचे, पण ते आता किती दिवस चालतात हे माहीत नाही कारण आत्ताच खूप कमी झालंय पाणी त्यातलं. सो कदाचित पुढच्या महिन्यापासून ते झरे बंद होतील. मग त्या हिशोबाने पाणी पण सोबत ठेवा. नर्मदे हर. थोडं दम लागायला लागला आज मला. नर्मदे हर, नर्मदे हर. इकडे ना मिरचीची पण शेती जास्त होती. ते काय करतात, भाजी नसेल ना तर भाकरी बरोबर आहे ना मिरचीच मस्त त्याला तडका देतात, फ्राय मारतात आणि भाकरी बरोबर तेच खातात. आणि एकदम प्युअर मिरची आहे तिथं, एकदम तिखट जाळ आहे. आणि शेवट राहिलं तर आम्हीच आहे फक्त रोडवर. तर मंडळी आता आम्ही अशा मस्त जंगलामध्ये. आणि हे बघा आज आमचे सारथी थोडेसे हे झालेले आहेत जरा ताप आल्यामुळं जरा डूस झालेत. त्याच्यामुळं आज खूप स्लो नाही तर आमच्या पुढे असतात नेहमी आमच्या पुढे असणारे, आम्हाला नेहमी प्रोत्साहित करणारे आज मागे आहेत. पाय दुखतायत, ते हळूहळू चाललेत. प्रचंड प्रमाणात पाय दुखतात. हा खूप पाय दुखतायत. नर्मदे हर. कसं वाटतंय पाय दुखतात रे. ठीक आहे, थंडी ताप जास्त होता ना काल. होईल नीट. नर्मदा आईची इच्छा.
नर्मदे हर. नर्मदे हर. बघा किती सुंदर असं दृश्य आहे. असं पाहतच राहावं असं वाटतंय. सगळं धुकं असं पसरलंय ना ह्या व्हॅलीमध्ये. शूलपाणी म्हणूनच खूप सुंदर आहे, अप्रतिम. म्हणजे तिचं रूप आहे ना असं वेगळं आहे, खूप वेगळं आहे. म्हणजे असं शब्दामध्ये आपण सांगूच शकत नाही की शूलपाणी कशी आहे. खडं तर आहे, सकाळी सकाळी सुखदायक आहे, दुपारी खूप ऊन लागतं. म्हणजे आपल्याला असं होतं की अरे कधी आता हे अंतर संपेल. आणि परत संध्याकाळी परत थंडी, मस्त कुडकुडणारी थंडी, एकदम असलं भारी वाटतं ना. पण आणि खरं सांगू का, इथे सकाळी सकाळी मी एवढ्या लवकर कधीच उठत नव्हते, पण बरोबर 4 वाजता रोज आता मला जाग येते. रोज फ्रेश अशी मस्त छान छान आमच्या आंघोळ्या होतात, ते पण गारगार थंड थंड पाण्याने. नर्मदा मैयाचं जोपर्यंत होती तोपर्यंत आंघोळ करायला काही नव्हतं वाटत. मस्त असं गरम पाणी असायचं नर्मदा मैयाचं. पण आता ह्या झऱ्यांचं पाणी इतकं थंड असतं ना, अगं त्याच्यामध्ये घुसलं की अख्खं शरीरच सुन्न पडून जाते. खूप हॉरिबल एक्सपिरियन्स आहेत, पण सुखदायक आहेत, मनाला शांती देणारे. खरंच खूप छान वाटतंय. आता हे पुढे चाललेत आणि तिकडे सुमन मैया त्या टाकीच्या तिथं बसल्यात. आणि इकडे मागे आपल्या अरुणा मैया आपला हरिपाठ काकड आरती म्हणत 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 पुढे चालल्या. ते भारी वाटते सकाळी सकाळी. आणि सकाळी जो अंतर कट होतो तोच खूप महत्वाचा असतो. चला आता पुढे जाऊया. नर्मदे हर. नर्मदे हर. आता आमची परत ताटातूट होतीये 1-2 दिवसासाठी, कारण मला खूपच जरा त्रास व्हायला लागलाय. अंगातून आहे ना वाफा निघायला लागल्यात. तर हां, डॉक्टरकडे गेलो होतो. डॉक्टर म्हणला नाही, नातेवाईक कोण नाहीये. तर डॉक्टर म्हणले की 1 दिवस आराम करा, उगाच रिस्क घेऊ नका पुढच्या आश्रमात. म्हणजे ठीक आहे. तर मग मैयांना म्हणलं इथं एवढी काही सोय नाहीये, तुम्ही इथं थांबू नका, उगाच हाल नका करू. बाहेर इथं आता बघा, तर बाहेर जर झोपायचं म्हणलं की किती गार लागेल. कारण ते जे म्हणले ते म्हणले घरात तुमची दोघांची सोय करतो, तुम्हाला एवढा ताप आलाय तर. म्हणलं ठीक आहे, जाऊ दे. नर्मदे हर. सरस्वती मैया नर्मदे हर. सावकाश जा, एकमेकांना सोडू नका. आलोच. ऍक्च्युली काल कॉम्बी फिल्म घेतली होती, पण तिने रात्री बरं वाटलं, परत सकाळी खूप ताप आला. असलं वाफा निघायला लागल्यात. हां, मग त्या डॉक्टरला म्हटलं मी सलाईन लावू का? म्हटलं नाही नाही, काही गरज नाही आहे. वातावरण जरा आता बदललं, खूप थंडी पडली आहे ना, त्याच्यामुळे झालंय. थोडा खोकला पण यायला लागला. चांगला होता डॉक्टर, खूप पैसे पण नाही घेतले. म्हणले सेवा करतो म्हटलं आम्ही परिक्रमावासींची. हा ना. चला नर्मदे हर. कुठे आहे आपण? भामनेमध्ये. भामने. चला आज 8-9 किलोमीटर झालं आमचं. ठीक आहे. नर्मदे हर. अवतार बघा माझा. अरे देवा, पुढं अंग दुखतंय ना, बाप रे बाप. नर्मदे हर. मला खूप झोप येते, कदाचित आराम केला ना बरं वाटेल. नर्मदे हर. बहुत प्यारा है, प्यारा है. कसं वाटतंय? छान वाटतं. आता गोळ्या घेतल्यात ना, पहिला डोस चांगला डॉक्टर होतो तो. मला म्हटलंच होतं ॲडमिटची गरज नाही आहे, आज सगळे डोस घ्या. 3 डोस दिलेत. अच्छा. हां, तर मला बरं वाटतं. आता बरं वाटतं 1 डोस घेतलाय तर. मग अशी कसला मी पार गळून गेलो होतो. गोळी घ्यायच्या आधीपर्यंत. गोळी घ्यायची पण उठून बसूशी नव्हतं वाटत. चला मैयाकडे प्रार्थना करा लवकर. मग काय, मैया लवकर बरं कर बाई. ना उद्यापासून चालू करू म्हणतो. मग काय.
नर्मदे हर. नर्मदे हर. भारी आली ते ना. हा ती अशी जवळ आली, हाताला टच केलं. नुसती झोप येते मला काय कळत. त्या तर गोळ्यांनी होणार. त्यांनी आमची सोय बघा कुठे केली त्यांच्या हे बघा डायरेक्ट. त्यांच्या घरात अशी सोय केली आणि घर इतकं सुंदर आहे ना, अप्रतिम आहे. हे बघा असलं एकदम एकदम नीटनेटकं आहे घर. ते सगळं खूप छान आहे, खूप छान आहे. सगळं जागच्या जागेवर आहे. तिकडे मागे ना गोठा आहे गुरांचा. काय सुंदर आहे, अप्रतिम. अरे कसलं गोड आहे. कसलं माणसाळलेलं आहे. आता काय कडी खातो, कडी खातो. पाहिलं का किती जवळ येऊन बसते, लय भारी वाटते. एकदम छोट पिल्लू आहे. सारखं आतमध्ये येते बाहेर जाते, आतमध्ये येते बाहेर जाते. गुदी गुदी होते. गुद होते. नर्मदे हर. या या त्रास देऊ नको मला, पहिलं सांगतो. लय मारीन मग. बघते कसलं गोड आहे. मला भीती वाटते. नाही काय नाही करणार, मस्तीच्या मूड मध्ये येते. ऐक ए पिल्लू, ए पिल्लू, दे ठोशा, दे दे ठोशा. मला नाही, तिला दे. जा मम्मी बोलवती, पळ. ए पिल्लू, मम्मी बोलवती, जा जा बाळा, जा बाळा, तुला मम्मी बोलवती, जा बाहेर जा. नर्मदे हर. आता कोंबडा हरवला, तुम्हाला काय आवाज आला? मला तर नर्मदे हरच आवाज आला. कारण आता आहे ना, प्राणी पशु पक्षी ओरडतात येत ना, मला नर्मदे हरचाच नारा ऐकू येते. इथं राहिलो होतो आम्ही काल. अरे बापरे, मैया उधर, मैयाने तिकडून पाणी आणलं, आपण जाताना घेतलं असतं की. अरे देवा, मैया हमने लेते ना फिर पानी जाते वक्त, क्यों इतना. नर्मदे हर. अतिशय सेवाभाव आहे, अतिशय सेवाभाव आहे. काय आहे लोकांना, कुठून मैयाने प्रेरणा दिली आहे, कुठून बुद्धी दिली आहे काय सेवाभावाची. नर्मदे हर. सुंदर असं घर आहे. आणि तुम्हाला विशेष वाटेल, घराला दरवाजेच नाही आहेत. काल मी त्यांना विचारलं की मैया इथं प्राणी आहेत का जंगली, तर म्हटले आहेत. म्हटलं बाघ है, म्हटले है जंगल में. नर्मदे हर. बिबट्या आहेत का, म्हटले आहेत. म्हटलं मग घराला दरवाजे का नाही आहेत, म्हटली घराला दरवाजे लावायला आम्हाला पैसेच नाही आहेत. म्हटलं मग एवढ्या लोकांना इथे तुम्ही जेवण बनवताय, त्याचं काय. म्हटले मैया देतीये, त्याच्यात आम्ही जेवण बनवतो, शेती करतोय, त्याच्यात घर चालवतो, पैसे राहिलेच तर हळूहळू घराचं काम करतो. नर्मदे हर. आता जेव्हा पैसे होतील तेव्हा मग दरवाजे लागतील. काय म्हणायचं या सेवाभावाला, सांगा बरं तुम्ही. आता अक्षरशः डोळ्यात पाणी आलं, माहिती का. नर्मदे हर. इतर थंडी खूप आहे, बाहेर थंडी खूप आहे, पण आतमध्ये अजिबात थंडी नाही लागली. मैयाने आमची चांगल्या ठिकाणी व्यवस्था केली. आणि मेन म्हणजे ह्यांना बरं नव्हतं, तर त्याचं मला थोडं आलं होतं टेन्शन, पण त्याच्यातूनही बरे झाले. म्हणजे आता घरी जर एखाद्या डॉक्टरकडे गेलं असतं ना, तर 8 दिवस लागले असते
बरं व्हायला. इथे इथल्या डॉक्टरच्या ह्यानी एका डोसनी बरं पडलं. मग काय काय म्हणायचं आता, मैयाची कृपा. मैयाची कृपा. आणि इथं ह्या मैयानी पण त्यांना बनवल्या होत्या भाकरी, त्या आम्हाला दिल्या आणि त्यांनी दाल खिचडी खाल्ली. बघा आता मैयाची कृपा. मैयाची कृपा. नाही, काल काय झालं माहितीये का, मी जरा आजारी होतो, त्याच्यामध्ये खूप ताप आला होता ना, त्यात मी थोडं झोपेत होतो. तर तिला एवढे दिवस वेळ मिळाला नाही, नामस्मरण चालू होतं, मैया वगैरे सगळे बरोबर होते, त्याच्यामुळं काल जरा खूपच मोकळा वेळ मिळाला दुपारनंतर. त्यामुळे तिला थोडं शुभची आठवण आली, तिचे डोळे भरून आले आणि ते इथल्या मैयांनी बघितले. तर त्या मैयांना पण खूप वाईट वाटलं. मग त्यांनी आमची म्हणजे पहिलीच सेवाभाव आहे त्यांचा, पण त्यांनी आमची एवढी काळजी घेतली ना नंतर. म्हटले टेन्शन नका घेऊ, हां तुमचा मोठा प्रवास आहे, असं टेन्शन घेतल्यावर कसं होईल, अशा बऱ्याच गोष्टी झाल्या. मग अजून डोळे भरून आले तिचे. ठीक आहे ठीक आहे, नर्मदे हर, नर्मदे हर. चलो मैया निकलते, नर्मदे हर. अन्नदाता आश्रयदाता सुखी भव, नर्मदे हर, नर्मदे हर. सब मैया की लीला है. मुझे बुखार आता और मैं आपके इधर रुकता, अगर बुखार नहीं आता तो हम लोग चले जाते, आपसे कैसे मिलते, है ना. चलो, सब मैया की लीला आहे, नर्मदे हर. चला निघालो आम्ही. खूप गोड लोक होती. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. ठीक है, अभी बुखार ठीक हो गया है. हाँ, आपकी कृपा है सब. नर्मदे हर, मैया की कृपा है. चलो, नर्मदे हर. मैया आराम से मैया. नर्मदे हर. ह्यांचं घर होतं ते ॲक्च्युली, त्यांनीच आपल्याला तिथं सोय करून दिली होती. त्यात बघा इकडे असं उघड्यावर सोय होती. अमृतानी फक्त एकदाच त्यांना विचारलं की असं असं त्यांना, म्हणजे मला म्हणजे ताप आलाय, तर थोडी घरात सोय होईल का. तर ते म्हटले दुपारनंतर तुमची करतो सोय मी, काळजी करू नका. आणि मग त्यांनी आमच्या दोघांसाठीच त्यांच्या घरात तिथं जागा दिली. थोडी सुंदर लोक आहेत. हो, चांगला चढ आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. आणि बघा आज मैयाचं दर्शन झालंय. हे बघा, वा, नर्मदे हर. मैयाचं दर्शनाने खूप जीव सुखावतो. नर्मदे हर. आज आमच्यासोबत मैया नाही येत ना, तर खूप शांत दिवसाची सुरुवात झाली आहे. नाहीतर मग सुपेकर मैयांची खूप गडबड असते. अरे चला, उशीर झाला आहे, लवकर लवकर चला. ते 4 वाजताच उठतात आणि मग आम्हाला पण उठून ठेवतात. चालायचंच एकेकाचा माणसाचा रोजचा दिनक्रम असतो तो. त्यांना सकाळी लवकर उठायला आवडतं, आवरायला आवडतं फटाफट. घरी पण त्या लवकरच उठत असतील कदाचित, त्याच्यामुळं. पण एवढं होऊ नये, त्यांच्या आधी आमचं आवडतं ते विशेष आहे. सुपेकर मैया, नर्मदे हर. पूर्ण रस्त्यावर आम्ही दोघंच चालतोय फक्त. बाकी परिक्रमावासी एकतर खूप मागे आहेत आणि काही खूप लवकर निघून गेलेत. त्याच्यामुळे खूप छान निसर्ग आम्हाला असं बघायला मिळतोय. बघा शांत, हे बघा, वा. म्हणूनच शूलपाणीमधूनच परिक्रमा करा तुमची, जर परिक्रमा पहिलीच असेल तर. कारण इकडचा निसर्ग खूप सुंदर आहे आणि भुरळ घालतो. नर्मदे हर. आज कदाचित आपल्याला आहे ना होडीने पण जावे लागणार आहे 1 किलोमीटर. कारण तटावरून कदाचित मला असं वाटतं मार्ग नाही आहे. काल आम्हाला काही लोक सांगत होते दुपारी, मी जरा झोपेतच होतो काल दिवसभर. लिटरली मी गोळ्या घेतल्यामुळे ना बेशुद्धच होतो काल दिवसभर. पण थोडं थोडं जे ऐकू येत होतं त्याच्यातून मला समजत होतं की पुढं 7 किलोमीटर म्हणजे 7 किलोमीटर नंतर होडीचा मार्ग आहे 1 किलोमीटर. आणि त्याच्यानंतर आश्रम पण आहे एक, म्हणजे जेणेकरून आता आपले बघू भोजन प्रसादी वगैरे तिथं होईल कदाचित. आणि तुम्हाला सांगायचं विसरलं मी, मला परवा रात्रीपासून जे जुलाब होतात
ते काल पण झाले, आज पण झाले, तरी पण आज एनर्जेटिकच आहे मी. म्हणजे मैयाची कृपा नाही तर काय, घरी असतो तर गळून गेला असतो. सगळी मैयाची कृपा आहे, मैयाच चालून घेते. एवढ्या तापातून मैयाने उठवलं, आता भरभर चालतोय. मैयाचीच कृपा नाही तर काय. नर्मदे हर, नर्मदे हर. अजून काही गोष्टी तुमच्याबरोबर मला शेअर करायच्यात. पहिलं तर काल ताप येणं मला अजिबात सहन होत नाही घरी असल्यावर, आणि इकडं पण मला तसंच झालं. एवढा ताप होता ना, माझ्या ओठण असे लाल पडले होते आणि नुसत्या वाफा येत होत्या शरीरातून. आणि मी काल ह्याच आश्रमामध्ये, आश्रम नाही ॲक्च्युली अन्नक्षेत्र आहे, तिथं थांबलो होतो ना दुपारी. मी झोपेत होतो, पण मला आहे ना अमृताबरोबर कोणीतरी बोलत होत्या, 2-3 स्त्रिया. त्यांचं एकच वाक्य ऐकू आलं. त्यांना काहीतरी त्रास होत होता आणि ते म्हणले की मी मैयाला सांगितलंय की मला कसंही परिक्रमा पूर्ण कर माझी, नाहीतर माझी डेड बॉडी घेऊन जा. एवढं बोललेलं मी फक्त ऐकलं. म्हणजे विचार करा, मी काल थोडंसं हल्लो होतो, म्हणलो तापामुळं झालं होतं ते. कधी तर माझी अशी की माझा जीव गेला तरी चालेल, पण माझी मी नर्मदा परिक्रमा पूर्ण करणार असं म्हणलं का. म्हणजे थोडक्यात मी असं किंचित ऐकलं ना, कारण मी बेशुद्धच होतो काल. आणि तेव्हा मला असं जाणीव झाली की हे मैया त्यांच्या तोंडून मला ऐकवतात येत. कारण त्यांचं एवढं संभाषण. किती वेळ बोलत होते रे तुम्ही? 5 मिनिटं. नाही, तुमचं बोलणं किती वेळ चाललं होतं टोटल? 10 मिनिटं. मग मला तेवढं फक्त एकच वाक्य ऐकू आलं. आणि सेम किस्सा तुम्हाला सांगतो. रावरखेडीच्या वेळेला आहे ना, तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर तिथं त्या आश्रमामध्ये एवढी गर्दी आली ना, एकदम 200-250 लोक आले. आणि आम्ही ऑलरेडी आसन लावलं होतं तिथं. ती गर्दी बघून मला असं वाटलं की अरे यार, हे काहीतरी गणित वेगळंच आहे, हे आपल्याला झेपणार नाही आहे. म्हणजे इथपर्यंत माझा विचार आला होता. पण तेवढ्यात आहे ना, माझ्या आसनाच्या पुढच्या बाजूला एक आसन लावलं होतं. साधू महाराज होते. त्यांना काय वाटलं काय माहिती, हे मी बोललो मनातल्या मनात, आणि तेवढ्यात ते लगेच दुसऱ्या मिनिटाला ते माझ्या इथं येऊन बसले आणि गप्पा मारायला लागले छान छान माझ्याबरोबर. आणि मला म्हटले की बाळा, आपण काय करतो तुम्हाला सांगतो म्हटले. आणि मराठी बोलत होते, ते महाराष्ट्रातलेच होते. म्हटले आपण दंडाला हे करतो नाही का, हे बांधतो, तेव्हा दंडाबरोबर दंडाला पण वचन देतो, कमंडलूला पण वचन देतो, आणि महत्त्वाचं म्हणजे नर्मदा मैया आपल्या सोबत आणतो, तेव्हा नर्मदा मैयाला आपण वचन देतो की मी शेवटपर्यंत तुझी साथ देईल, मी परिक्रमा पूर्ण करल, हे असं वचन आपण मैयाला देतो. आणि मग असं अर्धवट लोक सोडून जातात, मग काय उपयोग आहे का त्याचा. मग आपण वचन मोडतो मैयासोबत. त्यावेळेला मला क्लिक झालं की अरे, म्हणजे जसं काय मैयाच त्यांच्या तोंडून बोलतीये की तू घाबरू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. आणि सेम मला काल पण तसंच झालं. एवढा तापाने फनफनलो होतो ना मी, त्या एका वाक्याने माझ्यामध्ये ऊर्जा संचारली. तसे डॉक्टर पण खूप छान होते. एवढंसं छोटंसं क्लिनिक अमृताला अचानक दिसलं आणि आम्ही तिथं गेलो. दिसण्यासारखं नव्हतंच ते, काहीच नाही, खड्ड्यात होतं एकदम. सहज लक्ष गेलं. हा ना, हो, मेडिसिनचे बॉक्सेस असतात ते मला असे ओझरते दिसले. हा, अरे दवाखाना दिसतोय. हा, मस्त. आणि काय बोलत होतो बरं मी, म्हणजे हे मला तुम्हाला फक्त सांगायचंय की मैया कोणाच्या माध्यमातून तुमच्याशी बोलतीये, तुम्ही फक्त ऐकत राहा.
अरे अरे हळू हळू हळू. नटखट आहेत नटखट. हे इकडून आले इकडून आल्या. अरे 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 देवा, खरंच नटखट हा, एकदम नटखट. तिकडनं आता खाली उतरता येते परत. नर्मदे हर. इथं आलं की रस्ताच संपतोय, पुलाचं काम चालू आहे. आता माझ्या मते बोटनी जायला लागतंय सगळ्या परिक्रमावासांना. आणि असं ऐकून आहे मी की 1 किलोमीटरचा रस्ता आहे हा बोटनी जायला. आता आम्ही गेल्याशिवाय नाही कळणार. नर्मदे हर नर्मदे हर. आता ही बोट होती महाराष्ट्र शासनाची, तिला अजून अर्धा तास लागणार होता. आम्ही सगळ्यांनी प्रायव्हेट बोट केली आहे. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर. माझ्याच्या इथं मस्त माठात थंड पाणी होतं, ते भरून घेतलं आता बाटलीमध्ये आणि पिलं पण. आणि मस्त थंड वाल आहे बघा, मस्त वाटतंय. बघा 2 दिवस या झाडीतून चालायला मला थंडी वाजत होती आतून पण आज बरं वाटतंय. नर्मदे हर. नर्मदे हर. आज सकाळपासून एवढे चढ लागलेत बाप रे बाप रे बाप. सकाळपासून 17-18 झालेत. हा ना. आणि सिंहगड सारखे रोड आहेत, म्हणजे चढ आहेत, हेअरपिन बेंड असे. शेवटचा टप्पा कसा आहे सिंहगडचा, सेम तसा आहे. चांगलाच दम लागतोय. आता वाजले 12:15. 12:15 झाले. 12:15 वाजता चढतोय हा चढ. नर्मदे हर. तेवढा आता चढून मग फ्लॅटला आलं की मग जरा आराम करणार आहे आम्ही. कितना चढ रहेगा, किती चढ राहिला आता? 1 किलोमीटर. 1 किलोमीटर. 1 किलोमीटर चला सारखं वाटलं. ठीक आहे चला. 1 म्हणला का 8 म्हणला, काय माहिती जे असतील ते. नर्मदे हर नर्मदे हर. बघा किती महाभयंकर चढ आहे. अरे बापरे. नर्मदे हर. आणि दुपारचे 12 वाजलेत, चांगलंच ऊन तळपलंय. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. चाय प्रसादीसाठी थांबलोय.
दुकान आहे छोटस, दादाच आहे बघा. तो म्हटला चहा घेऊन जावा, चहा घेऊन जावा. ठीक आहे थांबा आला. तिथंच मागं एक छोटस हे शेड मारलंय आणि त्याच्यामध्ये कुत्रीनी पिल्लं दिली. ती बघ कसं छान गोड झोपली आहेत तिच्या अंगावर. आईची उभ असते शेवटी, जगात नाही मिळू शकत कुठंच. नर्मदे हर. अरे देवा, हे बघा ह्या आईची ही पिल्लं आहेत आणि ही जी छोटी पिल्लं आहेत हे बघा, ही ती दुसरी आईची आहे. पण ती काय झालं असेल ॲक्सिडेंट वगैरे, तिने मेली असतील ना. हे बघा ती दूध पाजतीये. काय ममतत्व आहे बापरे. नर्मदे हर. शेवटी नर्मदा तटावरचं हे किनारा आहे, तिथं ममतत्व नसेल तर कुठं असेल. नर्मदे हर. नर्मदे हर. आणि आता आहे ना कुठं आलोय बरं आपण, शेलकोही म्हणून धडगाव, हा धडगाव जवळ आलाय नाही का आता, नंदुरबार तर आलोय. आणि हे बाबाजी आहेत संदीपजी महाराज आळंदीकर, युवा कीर्तनकार. ह्यांनी मागच्या वर्षी परिक्रमा केली होती आणि त्यांना इथं ह्या परिसरामध्ये जेवणाचा जरा प्रॉब्लेम झाला होता. त्यांनी त्याच्यामुळे ना ही जागा थोड्या दिवसांसाठी भाड्याने घेतली आहे आणि इथं सेवा सुरू केली आहे. हे बघा आज उपास आहे ना, तर खिचडी. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. मैया भेटल्या. नर्मदे हर. नर्मदे हर. कसा आहे स्पीड आमचा? मैयाची कृपा आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. धडगावच्या अलीकडे धनाजे म्हणून आहे शंकर नर्मदा आश्रम, इथे आलो होतो पण आश्रम फुल आहे. आतमध्ये 2 हॉल आहेत ते पण फुल आहे. मग अशीच जाऊन आलो मी, बाहेर पण आता फुल आहेत सगळे. प्रॉब्लेम हा आहे की मला पण तुम्हाला माहिती आहे ताप येऊन गेलाय आणि मैयाला पण आहे ना, सुपेकर मैयांना पण ताप आलाय आज, तर बाहेर नको झोपायला असा त्यांचा विषय. सो आता बघू, आश्रम अजून बराच लांब आहे आणि विचारत जाऊ घरांमध्ये. ही लोक चांगली आहेत, घरांमध्ये पण सोय करतात. सो चला नर्मदे हर. आता मी आहे ना सरस्वती मैयांसाठी थांबलोय, ते आले की मग त्यांना घेऊन जातो. बाकी यांना पुढे पाठवलंय मी, बघू काय होते. नर्मदे हर. एक यांना गृहस्थ भेटले, त्यांनी डायरेक्ट शाळेची चावीच दिली आहे बघा. जिल्हा परिषद मराठी शाळा, धनाजे खुर्द, धडगाव, नंदुरबार. क्या बात आहे बघा. डायरेक्ट इथं 5 स्टार सोय केली आहे मैयाने आमची. नर्मदे हर. बघा शाळा आहे. आणि आता या मैयांना मी ब कड सगळं शिकवणार आहे. नर्मदे हर. रात्रीची शाळा. हा. आणि इथं सगळे आम्ही आसन लावणार आहे. 14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस. शिक्षकांनो नाही, विद्यार्थ्यांनो शिक्षक आलेले आहेत. एक साथ नमस्ते. नर्मदे हर. किती मैया. नाही विशेष आहे का नाही, अख्खा आश्रम फुल आहे. तुम्हाला माहिती आहे पुढं काय परिस्थिती आहे, सगळे कशी झुंडच्या झुंड पुढे गेले. एसटीनी पण बसून गेलेत लोक. बरं ठीक आहे जाऊ द्या. हा पण आपली सोय एकदम 5 स्टार करते का नाही मैया प्रत्येक ठिकाणी. मैया आणि खास करून आम्ही दोघं असल्यावर तुमची लय भारी सोय होती का नाही. आम्ही नसल्यावर काल कसं झालं, काल आम्ही नव्हतो तर कसं झालं, उघड्यावरच वापायला लागलं रे बिचाऱ्यांना. हा ना.
नर्मदे हर, नर्मदे हर.